स्निग्ध म्हणजे आहारामध्ये आपल्या थोडा तरी स्निग्धपणा किंवा तेलकटपणा जो आहे तो असला पाहिजे. तेलकटपणा म्हणजे नेमका आयुर्वेदाला काय अपेक्षित आहे? तर गाईचं तूप याचा वापर जो आहे आहारामध्ये जास्तीत जास्त केला गेला पाहिजे. तेलाचा वापर जो आहे तो आपल्याकडे जास्त प्रमाणात होतो. आयुर्वेदामध्ये रिफाईन तेलाऐवजी जर शुद्ध घाण्याचं तेल म्हणजे डबल फिल्टर किंवा फिल्टर तेल वापरलं तर त्याचा उपयोग जास्त चांगला होईल असं सांगितलेलं आहे. पण त्याच्याऐवजी सुद्धा जर आपल्याला अन्नाला फोडणी द्यायची असेल तर गाईच्याच तुपाचा वापर केलेला जास्त चांगला राहील. गाईचं तूप वापरल्याने काय होणार आहे? तर शरीरातली जी इंद्रिय आहेत म्हणजे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत किंवा उभयात्मक मन म्हणून जे एकादश इंद्रिय सांगितलंय, त्या इंद्रियामध्ये सुद्धा स्निग्धपणा जो आहे ना, तो चांगला राहणार आहे. आपण जेवढं वृक्ष किंवा ड्राय अन्न खाऊ, त्यामुळे आपल्या शरीरातल्या अवयवांना किंवा आपल्या शरीरातल्या टिश्यू लेवलला, पेशी लेवलला सुद्धा ड्रायनेस जो आहे ना, वृक्षता जास्त प्रमाणात राहते आणि त्याच्यामुळे त्या अवयवांची झीज लवकरात लवकर होते. त्याचबरोबर स्निग्ध अन्नामुळे मनाला सुद्धा स्निग्धपणा येतो आणि त्याच्यामुळे प्रसन्नता टिकून राहते. त्यामुळे आपण आपल्या जेवणामध्ये थोड्याफार का प्रमाणात होईना तुपाचा वापर करणं गरजेचंच आहे. तेल किंवा तूप खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल शरीरात वाढतं, असा जो काही आता जनमानसात गैरसमज आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जाणून घेणं महत्वाचं आहे की कोलेस्ट्रॉल हे फक्त दोन गोष्टींमुळे वाढतं. एक डीप फ्राईड आयटम आणि स्ट्रेस. डीप फ्राईड आयटम जर तुम्ही खाल्ले तर तुमचं कोलेस्ट्रॉल नक्की वाढणार आहे आणि स्ट्रेसफुल तुम्ही राहिलात तर कोलेस्ट्रॉल वाढणार आहे. त्याच्यात तेलाचा आणि तुपाचा संबंध फार कमी प्रमाणात आहे. त्यामुळे सगळ्यांच्या आहारामध्ये तूप हे थोड्याफार प्रमाणात का होईना जाणं गरजेचंच आहे. जेणेकरून शरीरातला अग्नी जो आहे म्हणजे आपला डायजेस्टिव्ह फायर आहे, तो पण खूप चांगल्या पद्धतीने काम करेल आणि शरीराचं इंधन जे आहे ते टिकून राहील.